मित्रांनो नमस्कार. आज आपण गाव राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी कापूस पिकाची पाहणी करण्यासाठी आलेलो आहेत. या ठिकाणी संतोष पोपटराव तनपुरे हे अतिशय प्रगतशील शेतकरी आपल्याला भेटलेले आहेत. संतोष भाऊ आणि त्यांच्या मिसेस शीतलताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी 90-11 नोजिवडू सीड्स कंपनीचा आशा हा वाण लागवड केलेला आहे. 1 जून रोजी ह्या वाणाची लागवड झालेली आहे आणि जवळपास 2.5 एकरवरती त्यांनी हा वाण लावलेला आहे. तर संतोष भाऊ तनपुरे यांना आपण या वाणाविषयी माहिती विचारू की हा वाण त्यांना कसा वाटला. संतोष भाऊ नमस्कार. नमस्कार सर. ताई नमस्कार. हा वाण तुम्ही किती एकर लावलेला आहे तुमच्या शेतामध्ये? 2.5 एकर वाण लावला आहे. कुठला वाण आहे हा? न्यूजिवडू सीड्सचा आशा म्हणून नाव 90-11. नोजिवडू सीड्स कंपनीचा आशा 90-11 वाण यांनी या ठिकाणी लागवड केलेली आहे. आता ह्या वाणाविषयी तुम्हाला काय काय सांगता येईल? आता सध्या तुम्ही वेचणी पण केलेली दिसते. किती क्विंटल कापूस निघाला तुमच्या घरी? 2.5 एकरामध्ये पहिले वेचणीला आमचा 7 क्विंटल आणि 15 किलो कापूस झाला. 7 क्विंटल आणि 15 किलो कापूस झाला. तर तुम्ही पाहू शकताय संतोष भाऊनी त्यांच्या वहीवरती 27/9 पासून कापूस कशा पद्धतीने वेचलेला आहे हे दाखवलेलं आहे. तर तुम्ही मला टोटल सांगताल थोडंसं. 7 क्विंटल 15 किलो आहे. तर सरासरी वेचणी जी आहे ते सगळ्यात हायेस्ट एका महिलेला कापूस किती वेचता आला एका दिवसामध्ये? एका महिलेला सरासरी हायेस्ट 60 किलो पर्यंत कापूस वेचतात. 60 किलो पर्यंत कापूस वेचलेला आहे. काय नाव आहे यांचं? हे बुचुडे म्हणून बाईचं नाव आहे. बुचुडे म्हणून बाईचं नाव आहे. यांनी कापूस वेचलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. जवळपास 60 किलो एके दिवशी वेचला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जो आहे तो 40 आणि 21 म्हणजे 61 किलो कापूस वेचलेला आहे. त्याच्यानंतर 36 आणि 40 म्हणजे ऑलमोस्ट 76 किलो पण कापूस वेचलेला आहे. म्हणजे वेचायला हा वाण कसा वाटला ताई? चांगला आहे. काही अडचण वगैरे वेचायला नाही. 5 पाकळीचा बोंड आहे. सरासरी एका बोंडामध्ये सरकी 40 ते 45 पर्यंत निघते आणि वजनाला बी सुलभ आहे आणि वेचनाला बी सुलभ आहे. एकदम वेचनाला पण सुलभ आहे. आणि दिवाळीच्या आत कापूस घरात आलेला आहे. आला ना. दसऱ्याच्या आतच आलाय. दसऱ्याच्या आत आलेला आहे. आता पहिल्या योजनेमध्ये तुमचा 7 क्विंटल 15 किलो झालेला आहे. बरोबर सर. आणि आता पुढच्या योजनेमध्ये किती कापूस निघेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? म्हणजे पुढच्या सेकंड वेचणीला नाही काही तर 2.5 एकरामध्ये 20-21 क्विंटल पर्यंत निघावं असं अपेक्षित आहे. आणि सरासरी उत्पादन एकूण किती यायची अपेक्षा आहे तुम्हाला? प्रत्येक झाडाला जर काउंट केलं तर सरासरी 110 ते 115 बोंड आहे आणि एकरी उत्पन्न जर तसं काउंट केलं तर 20-22 क्विंटल पर्यंत निघायला पाहिजे. या वर्षीचं हवामान कापसासाठी सुटेबल होतं का तुमच्या एरियामध्ये? आता सुटेबल जर तसं जर पाहायला गेलं तर पाऊस टप्प्याटप्प्याने व्यवस्थित झाला, पण नंतरच्या पावसाने थोडं क्लायमेट चेंज झाल्यामुळं थोडा कापूशीला पातेगाळाचं प्रमाण आपण जे काही बोंड तयार झालते 100-125 पर्यंत ते काय एकदम बेटर आहे. म्हणजे पावसाचा फटका नोजिवडू सीड्स कंपनीच्या 90-11 वाणाला बसला नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण की आता तो वाण पाण्याला बी मेचत नाही थोडक्यात असं म्हणाल काय आज. अच्छा. आणि आता जे 7 क्विंटल 15 किलो कापूस तुम्ही वेचला आहे, तुम्ही कापूस वाळलेला आहे, ओला आहे, कसं आहे तुम्ही दाखवू शकता आमच्या शेतकऱ्यांना? पूर्ण वाळलेला कापूस दिसतोय. हो. तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीचा, चांगल्या क्वालिटीचा आपल्याला हा कापूस दिसत आहे. पूर्ण वाळलेला कापूस आहे. 7 क्विंटल 15 किलो मध्ये किती बोंड एका झाडाचे वेचले गेलेत सध्या? सरासरी 7 ते 8 बोंड वेचण्यात गेलेत. 7, 8, 10 बोंड तुमचे कापसाचे वेचले गेलेले आहेत आणि निश्चित तुम्हाला 20-22 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज भेटेल. धन्यवाद संतोष भाऊ आणि ताईसाहेब. धन्यवाद. तुम्ही दोघांनी या ठिकाणी आलात आणि आपल्या कापसाविषयीचं मत सादर केलं त्याबद्दल कंपनीच्या वतीने तुमचे हार्दिक आभार. धन्यवाद.